मेथीचे पराठे मी छान मेथीला वॉश केला आहे, कट केला आहे. जर तुम्हाला कट नाही करायचं असेल तर तुम्ही तसं पण टाकू शकता. मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धा वाटी बेसन आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि हे काही कॉमन मसाले, मीठ, ओवा, तिखट आणि हळद आणि तेल मी थोडं जास्त घेतलं की जर याच्याने टेस्ट खूप छान येते. तर मी आता याला छान भिजवते आणि मग तुम्हाला दाखवते. पीठ मी छान मळलं आहे, यू कॅन सी दॅट. नेक्स्ट प्रोसेस सुरू करूया, मी दाखवते तुम्हाला. आता तुम्ही त्याची पेढे बनवून टाका. मग आता आपल्याला लाटायचंच आहे, मी तुम्हाला ते पण करून दाखवते. इट्स टू इझी, असं कॉम्प्लिकेटेड नाही की गोडच बनलं पाहिजे किंवा कसं पण चालेल आहे. खायचं जर आपल्याला कसं पण बनवा, तुम्हाला जसं येतं तुम्ही तसं बनवा. ओके, माझा इतका गोड नाही बनला आहे, तुम्ही पण बघू शकता. तुम्हाला जसं बनवता येतं ना तुम्ही तसं बनवा, कारण की आपल्याला इथे प्रेझेंटेशन नाही द्यायचं आहे कोणाला. ओके, आता मी तुम्हाला समोरची स्टेप दाखवते. पराठ्याला ताराला टाकलं आहे, आता याला छान शिजू द्या. नॉर्मली मेहनत करत असतो आपण सर्व. तेल ऑइल खात नाही म्हणून मी कमी यूज करते. तुम्ही ट्राय करा नक्की. मला कॉमेंटमध्ये सांगा की मला हिंदी पण येते, मराठी पण येते आणि इंग्लिश पण येते. तर मला सांगा की मी कोणत्या लँग्वेजमध्ये बनवू. मी कम्फर्टेबल तर मराठी इंग्लिश 3मध्ये पण आहे. बट इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये माझी आवाज आवडते. मी याला टर्न केलं आहे, छान शिजलं आहे. अजून थोड्या वेळाला छान शिजू देते, मग तुम्हाला दाखवते. तर आपला पराठा बनला आहे. तर तुम्ही याला सॉस, दही, मक्खन कशा पण सोबत ट्राय करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कॉमेंट करा अँड लाईक द चॅनल. सो बाय बाय.